तुळजापुरातून एक धक्कादायक बातमी आहे। पुरातत्व विभागाचे नियम डावलत तुळजाभवानी देवीची 6वी सिंहासन पूजा करण्यात आली आहे। तुळजाभवानी देवीची 6वी सिंहासन पूजा घालणाऱ्या पुजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 5 वर्ष मंदिर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे। सुरक्षा निरीक्षक सुरक्षा रक्षक असताना हा प्रकार घडलाय। सुरक्षा कंपनीला 1 लाखांचा दंड हा लेखी खुलासाही मागितलेला आहे। त्यासोबतच ऑनलाईन बुकिंग नसताना अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅनेज करत 6वी सिंहासन पूजा घातल्याचा संशय व्यक्त होतोय। पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार दररोज सकाळी 5 सिंहासन पूजा होतात तर सायंकाळी 2 सिंहासन पूजा पार पडतात। देवीच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाने ही सूचना केलेली आहे, मात्र त्या सूचनेचं पालन होत नसल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, नेमकं काय घडलेलं आहे आणि कशी कारवाई झाली आहे? माधवी, तुळजाभवानी देवी हे जे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, ह्या देवीच्या मूर्तीची झीज होऊ नये यासाठी पुरातत्व विभागाने धर्मादाय आयुक्ताच्या माध्यमातून काही नियम घातलेले आहेत, जे की वर्षभर काटेकोरपणे त्या नियमांचं पालन होतं। त्यामध्ये प्रमुख मुद्दा आहे की मूर्तीची झीज होऊ नये म्हणून ज्या सिंहासन पूजा आहे त्यावर निर्बंध घातलेले आहेत। सकाळच्या वेळेला 5 आणि संध्याकाळी 2 अशा 7च सिंहासन पूजा होणं नियमानुसार अपेक्षित आहे। मात्र मंगळवारी याच्यामध्ये हा पूर्णपणे नियम डावलण्यात आले। बुकिंग नसताना देखील 6वी सिंहासन पूजा घातली आली आहे आणि त्यामुळेच आता मंदिर संस्थांनं ज्या पुजाऱ्याने ही पूजा घातली त्यावर गुन्हा दाखल केला असून 5 वर्षाची मंदिर बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे। शिवाय सुरक्षा रक्षक तिथं होते त्यांना देखील 1 लाखाचा दंड ठोठवून खुलासा मागितलेला आहे। मूर्तीची झीज होऊ नये म्हणून जे नियम घातलेले आहेत, आपण पाहतो की 2-2 महिने सिंहासन पूजाचं बुकिंग हे फुल असतं, वर्षभराचं शेड्यूल हे फिक्स असतं। असं असताना देखील हा नियम डावलून जो धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, त्यामुळे ही कारवाई केलेली आहे। माधवी, धन्यवाद अप्पासाहेब या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.